मित्रांनो, बरेच अभियोग्यताधारक सध्या कन्फ्युज्ड आहेत की पवित्र पोर्टल सुरू झालं, मग सर आम्हाला आता प्राधान्यक्रम देता येईल का? तर नाही मित्रांनो, पवित्र पोर्टलची टॅब सुरू झालेली आहे, पण कोणासाठी? सध्या आस्थापनांसाठी, म्हणजे ज्या काही व्यवस्थापन आहेत, जसे की खाजगी शैक्षणिक संस्था असतील, जिल्हा परिषद शाळा, महानगरपालिका, नगरपालिका, अशा अनेक ज्या काही व्यवस्थापना असतात, त्यांना आता पवित्र पोर्टलवर काय ज्या काही रिक्त जागा आहेत त्या बिंदू नामावलीनुसार त्या अपलोड करायच्या आहेत. म्हणजे त्यांना आता 1 महिन्याची जी मुदत दिलेली आहे, 1 मे 2026 पासून तर 31 मे 2026 पर्यंत या सगळ्या आस्थापनांना आपल्या शाळेची बिंदू नामावली अपडेट करून घ्यायची, रोस्टर तपासणी करून घ्यायची आहे. त्याच्यानुसार ज्या काही जागा मंजूर होण्यात येतील तेवढ्या जागा, रिक्त जागा, मग ते विषयनिहाय असतील, त्याच्यानंतर कॅटेगरीनुसार असतील, तसेच माध्यमानुसार त्या सगळ्या जाहिराती पोर्टलवर अपलोड करायच्या आहेत आणि मग पोर्टलवर त्याची नोंदणी होईल आणि त्याच्या पुढे मग विद्यार्थ्यांना काय त्यांच्या पवित्र पोर्टलच्या लॉगिनमध्ये लॉग इन करून त्या जाहिराती डाउनलोड करून घेणे, जनरेट करणे, असाइन करणे, त्यानंतर प्राधान्यक्रम देणे आणि लॉक करणे ही प्रोसेस असते. आता सध्या आपल्याला काहीच करायचं नाही, जे काही काम करायचं आहे ते व्यवस्थापना करणार आहे. तर अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण नवनवीन अपडेटसाठी शिक्षक पात्रता परीक्षा, शिक्षक भरती तसेच केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा अशा शैक्षणिक घडामोडींसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल चॅनलला कनेक्ट राहा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती असेल. तोपर्यंत आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा.